सकाळी 11 वाजता बाजारात गेलेली मोनिका संध्याकाळचे 6 वाजून गेले तरी अजून घरी आलेली नव्हती. तिची सासू सारखी सारखी बाहेर येऊन तिची वाट बघत होती. त्यांनी कितीतरी वेळा तिला फोन केला, पण तिने फोन उचलला नव्हता. मोनिका यमुनाताईंची एकुलती एक सून होती. 3 महिन्यापूर्वीच त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं, राहुलचं लग्न झालं होतं आणि मोनिका सून बनून त्यांच्या घरी आली होती. पण तिच्यात सुनेसारखी कुठलीच गोष्ट नव्हती. प्रत्येक गोष्ट ती तिच्या मनाप्रमाणे करायची. लग्न ठरवताना यमुनाताई आणि त्यांचा नवरा अशोकराव तिला बघायला गेले होते. तेव्हा तिच्या आईने तिचे खूप गुणगान केले होते, तिची प्रशंसा केली होती. तिला 2 मोठे भाऊ होते आणि एका भावाचं लग्न झालं होतं. एकत्र भरलेलं घर बघून त्या दोघांनी विचार केला होता की एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे ती संस्कारी समजूतदार असेल, म्हणून त्यांनी या लग्नासाठी होकार दिला. असं म्हणतात ना, दिसायला जेवढं मोठं तेवढंच खोटं. अगदी तसंच मोनिकाबद्दल निघालं. त्या दोघांनी मोनिकाबद्दल जो विचार केला होता ती अगदी त्याच्या उलट निघाली. सगळे म्हणतात आम्ही तर सुनेला मुलगी बनवून ठेवू. अगदी तसंच यमुनाताई तिच्या आईला बोलल्या होत्या. पण मुलगी बनवून ठेवणं आणि मुलगी असणं यात फरक असतो. ही महत्त्वाची गोष्ट मोनिका समजू शकली नाही. लग्नानंतर तिच्यात सुनेचे कुठलेच गुण दिसत नव्हते. घरात तोकडे शॉर्ट्स घालून फिरायची, मनाला येईल तेव्हा पार्टी करायची, कधी पण बाहेरून जेवण ऑर्डर करायची. घरातले कुठलेच काम करत नव्हती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ती छोट्या छोट्या गोष्टींवरून सासूसोबत भांडत असायची. ही तिच्यासाठी खूप छोट्या गोष्टी असायच्या. तिची सासू एखादी गोष्ट तिला प्रेमाने समजून सांगायच्या तर ती अगदी त्याच्या उलट समजत असायची. ती म्हणायची, मी तर या घरची सून आहे ना, त्यामुळे तुम्ही कायम माझ्यासोबत असे वागत असता. तुम्ही तुमच्या पोटच्या मुलीवर एवढी बंधनं घातली असती का? तिला प्रत्येक गोष्टीसाठी ऐकवलं असतं का? जेव्हा तुम्ही मला बघायला आला होता तेव्हाच बोलायचं होतं की मुलगीसारखं ठेवणार नाही. बिचाऱ्या यमुनाताई घरातलं वातावरण बिघडू नये म्हणून शांत राहायच्या. त्या त्यांच्या नवऱ्याला बोलायला गेल्या तर त्यांचा नवरा समजूत सांगायचा. म्हणायचे, अगं ती अजून अल्लड आहे, आत्ताच लग्न करून या घरात आली आहे, काही दिवसात तिला समजेल, तू थोडी वाट बघ. मुलाला राहुलला काही बोलायला गेल्या तर राहुल म्हणायचा, आई तुझ्या काळात आणि आजच्या काळात खूप फरक आहे. अगोदरच्या मुली फक्त सुना होत्या, त्या घरातून बाहेर निघायच्या नाहीत. पण आजच्या सुना स्वतंत्र आहेत, मोकळ्या विचारांच्या आहेत. तिला थोडा वेळ दे, ती सगळं समजून जाईल. शेवटी त्यांचा नवरा आणि मुलगा उलटे त्यांना समजून सांगत होते. त्यापुढे त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. आज सकाळी तर हद्दच झाली. त्यांचा नवरा आणि मुलगा ऑफिसला गेल्यानंतर त्यांची सून जी बाजारात जाते म्हणून सांगून गेली होती ती अजूनपर्यंत घरी परत आलेली नव्हती. यमुनाताई फोन करत होत्या पण ती फोन उचलत नव्हती. हे कुठल्या चांगल्या संस्कारी मुलीचे किंवा सुनेचे लक्षण असू शकते का? त्या मनात बडबड करत म्हणाल्या, आज तिला घरी येऊ दे, तिच्याशी स्पष्टच बोलणार आहे. तेवढ्यात त्यांचा नवरा आणि मुलगा राहुल दोघेही ऑफिसमधून परत आले. घरी आल्या त्यांचा नवरा म्हणाला, अहो मालकीनबाई, काय झालं? बाहेर उभं राहून एवढ्या आतुरतेने कुणाची वाट बघत आहात? आमची तर आजपर्यंत एवढ्या आतुरतेने कधीच वाट बघितली नव्हतीस. एवढं नशीबवान कोण आहे? नवऱ्याचा टोमणा ऐकून यमुनाताई रागात डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत म्हणाल्या, तुम्हाला थट्टा सुचत आहे? इथे रात्र झाली आहे, अंधार पडायला लागला आहे, पण सुनबाई सकाळी घरातून गेली आहे. ती अजूनपर्यंत घरी परत आली नाही. माहीत नाही कुठे बसली आहे. सांगून गेली होती की थोड्या वेळात परत येईन. आईचं बोलणं ऐकून राहुल मध्येच म्हणाला, आई काहीतरी काम लागलं असेल, तू काळजी करू नकोस, ती लहान मुलगी थोडीच आहे, येईल घरी. मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई रागात चिडून म्हणाली, येईल घरी याचा काय अर्थ? आजकाल वातावरण किती खराब झालं आहे, तुला माहीत नाही का? कधीपासून फोन करत आहे, उचलत नाही. अशी कुठल्या मुलीची सुनेची लक्षणं असतात का? त्यांचा नवरा त्या दोघांना थांबवत म्हणाला,
अच्छा अच्छा, तुम्ही दोघं मायलेकरं बोलत बसा. मी फ्रेश होऊन येतो आणि थोडा वेळ आराम करतो. मग सगळे मिळून जेवण करू. जेवण तर तुम्ही बनवलं असेल ना मालकीनबाई? नवऱ्याचं बोलणं ऐकून यमुनाताई म्हणाल्या, हो हो, भाजी आमटी भात बनवला आहे. फक्त चपात्या बनवायच्या बाकी आहेत. तेवढ्यात एक कॅब येऊन बाहेर उभी राहिली. त्यातून मोनिका उतरून बाहेर आली. तिच्या हातात खूप खरेदीच्या पिशव्या होत्या. घरात आल्या आल्या सगळ्या पिशव्या बाजूला टाकून सोफ्यावर बसत म्हणाली, आज तर मी खूप थकले आहे, पण खरेदी करताना खूप मजा आली. यमुनाताई एवढ्या पिशव्या बघून म्हणाल्या, मोनिका, तेवढं काय खरेदी करून घेऊन आली आहेस? मोनिका उत्तर देत म्हणाली, आई, विशेष असं काही नाही. मला लागणाऱ्या गोष्टी आहेत. मी सेलमधून माझ्यासाठी चांगल्या चांगल्या साड्या आणल्या आहेत. मेकअपचे सामान आणि मला रोज वापरायला लागणारे कपडे घेऊन आले आहे. तिची सासू म्हणाली, अगं पण तुझ्या लग्नाला आत्ता 3 महिने झालेत. अजून कितीतरी कपडे असे आहेत तू त्यांना साधा हात पण लावला नाहीस. मग अजून नवीन कपडे खरेदी करायची काय गरज आहे? आणि मी तुला कधीपासून फोन लावत आहे, तू उचलून उत्तर का देत नाहीस? असं कुठं असतं का? मला काळजी वाटत होती. मोनिका रागात उलट उत्तर देत म्हणाली, आई, मी काही लहान मुलगी नाही. खरेदी करायला तर गेले होते, मग घरी परत येणार होते ना. तुम्ही मला सारख्या फोनवर फोन करत होता. ते बघून मला माझ्या मैत्रिणींच्या समोर किती विचित्र वाटत होतं. त्यामुळे मी फोन सायलेंटवर टाकला. आणि राहिली गोष्ट खरेदीची, तर मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मी घेऊन आले आहे. यात एवढं राग येण्यासारखं काय आहे? माझ्या आईने तर मला कधी याबद्दल टोकलं नाही. तिची सासू तिला समजावत म्हणाली, अगं मोनिका, तुला तुझ्या आईनं टोकलं नाही, कारण ते तुझं माहेर होतं. तिथे तू बिनकाळजी राहत होतीस. घरातलं काम केलं नाही केलं काहीच फरक पडत नव्हता, कारण तिथे तुझी वहिनी घरात काम करायला होती. पण हे तुझं सासर आहे. तू या घरची एकुलती एक सून आहेस. या घराचा चांगला वाईट विचार तुलाच करायचा आहे. तू तुझ्या जबाबदाऱ्या कधी सांभाळणार आहेस? सासूचं बोलणं ऐकून रागात चिडून मोनिका म्हणाली, आई, मग तर तुम्ही लग्न ठरवताना हे बोलायला नको होतं की आम्ही सुनेला मुलगीसारखी ठेवू. एवढं तर कधी माझी आई पण मला बोलली नव्हती. कधी टोकलं नव्हतं, कधी विचारलं पण नव्हतं जेवढं तुम्ही विचारत असता. असं म्हणत मोनिका तिच्या खोलीत निघून गेली. बिचाऱ्या यमुनाताई उदास होऊन मुलाकडे बघितलं, तर उलट राहुल आईला समजावण्याचा प्रयत्न करायला लागला. तो म्हणाला, काय आई, तू पण शांत राहा. का उगीच खडूस सासू बनत आहेस? 7 तर वाजले आहेत. वेळेवर आली आहे ना घरी. तुझी मुलगी असती तरी पण तू तिच्याशी असंच वागले असतीस का? असं म्हणत राहुल त्याच्या खोलीत निघून गेला. यमुनाताईंना खूप वाईट वाटलं. उदास मनाने त्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि बेडवर बसल्या. त्यांना असं उदास बघून त्यांचा नवरा म्हणाला, यमुना, तुला असं वाटत नाही का की तू मोनिकाची सासू होण्याचा प्रयत्न करत आहेस? आता बाहेर जे काही झालं त्या सगळी चूक तुझ्या एकटीची आहे. घरातलं वातावरण किती छान होतं, कारण नसताना तू खराब केलंस. नवऱ्याचं बोलणं ऐकून यमुनाताई म्हणाल्या, तुम्हाला पण असं वाटत आहे का की सगळी चूक माझी आहे? सुनेचं असं घरी उशिरा येणं, माझा फोन न उचलणं, घरची कुठली जबाबदारी न घेणं हे चुकीचं नाही का? त्यांचा नवरा म्हणाला, अगं, तू एवढी छोटीशी गोष्ट का वाढवत आहेस? जर तू तिला मुलगीसारखी ठेवलीस तर ती खुश राहील. आता जर तुझी पोटची मुलगी असती तर? असं म्हणत त्यांचा नवरा गप्प बसला. पण ही गोष्ट यमुनाताईंच्या मनाला खूप लागली. त्या काहीच बोलल्या नाहीत आणि त्यांचा फोन घेऊन बाहेर अंगणात येऊन बसल्या. त्यांना खूप उदास वाटत होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या जवळच्या मैत्रिणीला रेखाला फोन केला आणि बोलता बोलता मोनिकाबद्दल सगळं सांगितलं. तेव्हा त्यांची मैत्रीण रेखा त्यांना समजावून सांगत म्हणाली, हे बघ यमुना, मुलगी आणि सून या दोघीत फरक तर असतोच,
आणि ही गोष्ट तुझ्या सुनेला मोनिकाला समजून सांगायला लागणार आहे. आणि राहिली गोष्ट तुझ्या नवऱ्याची आणि मुलाची, जोपर्यंत माणसाला चांगलं आयतं ताटात खायला मिळत आहे ना, तोपर्यंत ते काहीच कधीच बोलणार नाहीत. तुझ्या नवऱ्याची आणि मुलाची सगळी कामं तू करत आहेस, त्यामुळे त्यांना काहीच फरक पडणार नाही की मोनिकानं घरात काम केलं काय, नाही केलं काय. तिला तिच्या जबाबदाऱ्या समजतात का नाही. आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. तुलाच ठोस पाऊल उचलायला लागणार आहे. तेव्हाच तू स्वतःची मदत करू शकतेस. रेखाचे बोलणे हळूहळू यमुनाताईंना कळायला लागलं होतं. तिच्या बोलण्याचा अर्थ त्यांना कळला होता. त्यांनी फोन कट केला आणि एक कॅब बुक केली आणि त्यांच्या खोलीत आल्या. त्यांच्या खोलीत येऊन त्यांची बॅग भरायला लागल्या. त्यांना बॅग भरताना बघून त्यांचा नवरा म्हणाला, यमुना, तू बॅग का भरत आहेस? बाहेर कुठे निघाली आहेस का? नवऱ्याचं बोलणं ऐकून यमुनाताई म्हणाल्या, हो, मी माझ्या माहेरी निघाले आहे. माझा दादा खूप दिवस झालं बोलावत आहे, म्हणून मी विचार केला की काही दिवस त्याच्याजवळ राहायला जाते. त्यांचं बोलणं ऐकून हैराण होऊन त्यांचा नवरा म्हणाला, अगं, अचानक तू माहेरी का निघाली आहेस? आणि अजूनपर्यंत आम्ही जेवलो पण नाही. चपात्या कोण बनवणार? हे ऐकून यमुनाताई म्हणाल्या, अहो, तुमची लाडकी मुलगी आहे ना, तिला सांगा. आता काय आयुष्यभर तुमची जबाबदारी मी सांभाळू का? त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा टोमणा मारत म्हणाला, असं म्हणजे मगाशी तुला माझ्या बोलण्याचा राग आला, त्यासाठी एवढा तमाशा करत आहेस? यमुनाताई म्हणाल्या, यात तमाशा करण्यासारखी काय गोष्ट आहे? आता जर मी माहेरी निघाले आहे तर माझ्या मुलीने मला माझ्या माहेरी जाण्यापासून थांबवलं असतं का? तिनेच तर माझ्या माघारी सगळं घर सांभाळलं असतं. त्यांचा नवरा म्हणाला, आता तर फालतू गोष्ट वाढवत आहेस तू. पण यमुनाताईंनी नवऱ्याचं बोलणं पूर्ण होऊन न देता बॅग उचलली आणि खोलीतून बाहेर निघून आल्या. तोपर्यंत दारात कॅब येऊन उभी राहिली होती. तेवढ्यात राहुल आणि मोनिका त्यांच्या खोलीतून बाहेर आली. राहुल खोलीतून बाहेर येत बोलत होता, आई, जेवण बन. पण आईला हातात बॅग घेऊन निघालेली बघून राहुल बोलणं बदलत म्हणाला, आई, तू कुठे निघाली आहेस का? त्याची आई म्हणाली, हो, मी काही दिवस तुझ्या मामाकडे राहायला निघाले आहे. खूप दिवस झालं मला माहेरी जाऊन. त्यामुळे मी विचार केला की माहेरी जाऊन राहावं, तेवढीच हवा पालट होईल. खूप दिवस मला माहेरी जायची इच्छा होती, पण घरात तुमची काळजी घ्यायला कोणीही नव्हतं. आता मुलीसारखी सून मोनिका घरात आली आहे. आता मला तुमची काळजी करायची गरज नाही. असं म्हणत यमुनाताई कुणाचंही ऐकून न घेता तिथून निघून गेल्या. त्यांनी उचललेलं हे पाऊल बघून सगळे थक्क झाले. सगळ्यांना भूक तर जोरात लागली होती. म्हणून राहुलने मोनिकाकडे बघितलं आणि म्हणाला, आता जेवणाचं काय? मोनिका हळू आवाजात म्हणाली, अहो, मी खूप कंटाळले आहे. तेवढ्यात तिचे सासरे खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले, मोनिका बाळा, आज तू आम्हाला जेवण करून वाढ. आणि तसंही तुझी सासू सगळं करून गेली आहे, फक्त चपाती करायच्या राहिल्या आहेत. मोनिका सासऱ्यांच्या समोर काही बोलू शकली नाही आणि नवऱ्याकडे रागात बघत किचनमध्ये आली. चपात्या बनवल्या, त्या दोघांना जेवायला दिलं. स्वतः जेवण केलं आणि तिच्या खोलीत जाऊन झोपली. तिने नाही भांडी घासली होती आणि नाही किचन स्वच्छ केलं होतं. सगळा पसारा तसाच ठेवून आरामात जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 वाजले होते, पण कुणालाही जाग आली नव्हती. अचानक राहुल जागा झाला आणि मोनिकाला उठवत म्हणाला, मोनिका, लवकर उठ, सकाळचे 8 वाजले आहेत. आज तर उठायला खूप उशीर झाला आहे. आज ऑफिसला जायला नक्कीच उशीर होणार. माहीत नाही बाबा पण उठले आहेत का नाही. तू उठून चहा नाश्ता बनव. असं म्हणत राहुल बाबांच्या खोलीत गडबडीत निघून गेला. तोपर्यंत मोनिका रागात चिडचिड करत उठली. रागात बडबडत म्हणाली, काय तमाशा आहे? आईंना पण माहेर जायची काय गरज होती? म्हातारवयात पण माहेरची ओढ कमी झाली नाही. कारण नसताना माझी झोप खराब झाली.
आणि आता किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवायला लागणार तो वेगळाच. राहुल बाबांच्या खोलीत गेला तर त्याचे बाबा अजूनपर्यंत झोपलेले होते. त्याने त्यांना उठवलं आणि लवकर आवरायला सांगितलं. इकडे मोनिका किचनमध्ये गेली तर रात्रीचा सगळा पसारा तसाच पडला होता. सगळी भांडी खरकटी पडली होती. तिला काय बनवायचं काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात राहुल किचनमध्ये आला आणि म्हणाला, मोनिका, कमला मावशींचा फोन आला होता. त्या आज पण कामावर येणार नाहीत. त्यामुळे घराची साफसफाई पण तुलाच करायला लागणार आहे. मोनिका रागात चिडचिड करत म्हणाली, अहो राहुल, मी हे सगळं कसं करणार आहे? किचनमध्ये पसारा पडला आहे. रात्रीची भांडी घासायची तशीच पडली आहेत. आणि वरून तुम्ही मला हे सांगत आहात की कामवाल्या मावशी येणार नाहीत. मागच्या 3 दिवसांपासून त्या सुट्टीवर आहेत. अजून किती दिवस सुट्टी घेणार आहेत? माझ्याच्यानं हे सगळं होणार नाही. एकतर तुम्ही सुट्टी घेऊन मला घरकामात मदत करा किंवा मी माझ्या माहेरी निघून जाते. तिचं बोलणं ऐकून राहुल एका क्षणासाठी एकदम शांत झाला आणि मग म्हणाला, मोनिका, आईसुद्धा हे सगळं एकटीच सांभाळत होती. तू तर तिची जरा पण मदत करत नव्हतीस. मोनिका म्हणाली, मला हे सगळं माहीत नाही. तुमच्या आईनं हे सगळं जाणून बुजून केलं आहे, मला त्रास देण्यासाठी. मी माझ्या माहेरी जात आहे. तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. असं म्हणत मोनिका तिच्या खोलीत निघून गेली. तिचं हे बोलणं तिच्या सासऱ्यांनी पण ऐकलं होतं. हे ऐकून त्यांना खरंच मोठा धक्का बसला की त्यांची सून एका दिवसासाठी पण घर सांभाळू शकत नाही. उलट ते आणि राहुल कायम तिची बाजू घेत असायचे. राहुलचे बाबा म्हणाले, राहुल, मी ऑफिसला जातो. चहा नाश्ता मी बाहेरच करेन. आज तू घरी राहून मोनिकाची मदत कर. असं म्हणत त्याचे बाबा चहा नाश्ता काहीच न करता घरातून बाहेर निघून गेले. इकडे मोनिका तिच्या आईला ती माहेरी राहायला येणार आहे हे सांगण्यासाठी फोन लावला. तिची आई म्हणाली, अचानक असं काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? मोनिका म्हणाली, आई, इथे काहीच ठीक नाही. माझी सासू रागावून रुसून त्यांच्या माहेरी जाऊन बसले आहेत. माहीत नाही लोक लग्न ठरवताना असं का बोलतात की आम्ही सुनेला मुलगी बनवून ठेवू. खरंच बोलण्यात आणि करण्यात खूप मोठा फरक असतो. असं म्हणत मोनिकाने काल रात्री घडलेली सगळी हकीकत तिच्या आईला सांगितली. तिचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली, अच्छा, म्हणजे तू घरातल्या कामाला घाबरून माहेरी राहायला येत आहेस. तुला तर माझ्यासारखी सासू भेटायला पाहिजे होती, जी सुनांवर हुकूम गाजवून त्यांना घाबरवून ठेवत असते. खबरदार, तू जर माझ्या घरात आलीस तर. तुझं बोलणं ऐकून ऐकून माझ्या सुना बिघडतील आणि माझ्या डोक्यावर बसून नाचायला लागतील. आईचं बोलणं ऐकून मोनिका हैराण झाली आणि रडत म्हणाली, आई, तू मला माहेरी येण्यापासून थांबवत आहेस? तिची आई म्हणाली, का नको थांबू? तू स्वतःचं घर, घराच्या जबाबदाऱ्या सांभाळू शकत नाहीस आणि इथे येऊन माझ्या घरात आग लावशील. मानाने इज्जतीने आलीस तर तुझे या घरात स्वागत आहे. पण जर असं भांडण करून घरच्या जबाबदाऱ्या झाडून आलीस तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. असं म्हणत तिच्या आईने फोन ठेवला. मोनिकाला आईचं बोलणं ऐकून धक्काच बसला की तिची आई तिच्याशी असं बोलत होती. आता तर नाईलाजाने तिला घरातली कामं करायला लागणार होती. त्यामुळे खोलीतून उठून किचनमध्ये आली. मोनिकाला घरातले काम करताना बघून राहुलच्या पण जीवात जीव आला आणि तो पण घराच्या साफसफाईमध्ये तिला मदत करायला लागला. दोघांनी मिळून घरातली सगळी कामं आवरली होती. तरी पण दोघे थकून गेले होते. त्यामुळे दुपारचे जेवण त्यांनी बाहेरून ऑर्डर केले. पण रात्रीपर्यंत सगळ्यांना आपापल्या चुकीची जाणीव झाली होती. त्यामुळे राहुलचे बाबा ऑफिसवरून घरी येताना बायकोची समजूत काढून तिची माफी मागून त्यांना सोबत घरी घेऊन आले होते. यमुनाताई घरी आल्यावर राहुल आणि मोनिकाने त्यांची मनापासून माफी मागितली. नंतर हळूहळू घरातलं वातावरण नॉर्मल झालं.
ही तर गोष्ट होती म्हणून सहज सगळं नॉर्मल झालं. पण सत्य तर यापेक्षा खूप वेगळं असतं, नाही का?